तुझा नवरा नक्की तुझ्या वश मध्ये येईल आणि आलाच पाहिजे. मी जर दिसली ना अशी कोणती मी बाई चालली रस्त्याला त्याला वाटलं पाहिजे मी बायको चालली. अच्छा 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 एवढा 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 आदर वाटलं पाहिजे त्याला. नक्की 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 वाटेल नक्की का वाटेल. बाबा? त्याच्यासाठी काय करायचं त्याला आहे ना एक सोन्याचं लॉकेट ते गळ्यामध्ये घालून त्याच्या सोन्याचं लॉकेट घालून दे गळ्यात. ओ बाबा एक अंगठी तयार करून त्याच्या बोटामध्ये घालायची नवऱ्याच्या. पती हाच परमेश्वर असतो. थांबा थांबा तुम्ही गेट वरून आले का आमच्या? हा हा त्यात करंट आहे. हा त्यात करंट गिरण असं गेटला हात घेत नाही लावला ना तुम्ही? नाही 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 नक्की नाही नाही. तिथे डोकं फिरते बरं का? अच्छा 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 या आला का तुम्ही बंद गाव फिरून? आडवं बोलायचं सोडून दे ना. जेवायचा टाइम आहे का आता? मग तुम्हाला चांगलं माहिती राहते घरामध्ये काय काम राहतं तर. मग तुला प्रेमाने विचारलं काय करू आली घरामध्ये म्हणते जेवण करू आली. आता जेवायचा टाइम आहे. तुम्हाला प्रेमाची भाषा तरी येते का? मग येते. तुझ्याजवळ शिकायला पाहिजे प्रेमाची भाषा. हा काही मला सगळं बोललं येतं. तर काही बोललं का लगेच मांजरीवाणी धावतीस ती. अहो मी मांजर आहे मी आधी मावळ आहे अजून काय काय आहे माहिती आगे तुम्हाला? मांजर तरी बरं. हा. मी तर म्हणतो मांजरी संग लग्न केलं असतं तर घरात शांतता थांबली ती. मग आणायची असती मांजर नाही एखादी कुत्री. हा हा असं जर मी माझ्या तोंडाने म्हणलं तर मग त्याला तळ्याची आग मस्त घाला जाईल तो आल्या. तुम्ही मला उठलं सुटलं डोकं का बरं लावतो? नको डोकं लावू. लक्ष नसतं बंद गाव कमी पडतं फिरायला. सांगणार होतं ते सुद्धा विसरून गेलो मी बाणाच्या नादामुळं. हो ना हा. एवढं तोंड आहे का मला? मग हा? आणि तुम्हाला तोंड नाही का? अहो कधी बी शांततेत बोलायचे. नवरा बायको आपण एकमेकाला चुकणार आहे का? म्हातारा वय झालं आता आपलं वालं. हो ना हा. तेच तर. मग? नशीब फुटलं. आता अधिक मास सुरू झाला. म्हातारपणा तरी तेवढं ते जाणवलं. अधिक मास सुरू झाला. कार गावायला आणायचंय. त्यांना काय घ्यायचं काय नाही घ्यायचं फोन आला होता. अहो तुम्हाला एवढी काळजीच कुठली? कोणाचं ऐकलं असेल चोरूला पाहून कोणाचं जवाई पाहिलं असेल म्हणून तुमची चूक पेटली असेल की आपलाही जवाई घरी घेऊन येऊ. एवढं कुठं तुमचं लक्ष आहे घरामध्ये? म्हणजे मला शास्त्र समजत नाही का? अधिक मास सुरू झाला. धोंड्याचा महिना म्हणतात त्याला. हो ना कार गावायला आणावं लागतं. त्यांच्या पाया पाडावं लागतं. मग धोंड्याचा महिना झाल्यावरच घेऊन येऊ आपण. ते आता पहा. काय 2 दिवसच महिना राहिला. 2 दिवस काय झालं वाढणार आहे अरे तुम्ही? तू काय वाजवणार? आडवेच घुसू हा. नको ना. उधार पादर का होईना कपडे आणावं लागत त्यांना. उधारपात मी म्हणते चांगलं जर काम जर केले उधारपाथरीचा संबंधच येत नाहीये पण तुम्हाला ते राबायचं म्हणलं की साहेब जमण्याचं जीव आहे. हा का? हा मग आता चांगले काम नाही सगळं केले. ऐकलं पाहिजे गप्पा गप्पा गरम गरम खायलं. मला तर वैतागच आलाय तुमचा. आतापर्यंत चांगले काम नाही केले का? नाहीच केले. नाही केले का? नाही केले. बरं चाललंय का बरंच गाव फिरायला? मग आता करते काय? इकडे कटकटीपेक्षा आहे ना जातो गावामध्ये सप्ताह चालू कीर्तन तरी ऐकत बसतो. एवढं तोंड खराब आहे का मग? एवढी किरकिर करते का मी? तुझं कीर्तन ऐकण्यापेक्षा आहे ना तिकडे संतांचे अभंग ऐकलेले बरे. मग तिथंच कपडे घालून हिंडा तुम्ही भगवे कपडे घालून नाही तर मग नाशिक मध्ये जा. हा का? हा तिथं कुंभ वेळ आहे. मी का बरं भगवे कपडे घालेल? माझ्या बापाने करोडीची प्रॉपर्टी कमवून ठेवली. मी कशाला भगवे कपडे घालेल? मग आता मला तोंड खराब लागतं ना तुम्हाला. ज्याला काही शेती पोती नाही ना ते भगवे कपडे घालतात. कळलं का? लय वैतागली मी तुम्हाला. जा. येऊच नाही का तुम्ही घरी जा. जा घरात काम बघ बघ. हा करते ना का? मला उचलूनच आणलंय तुम्ही. नको कल्ला करू. लोक पाहू राहिले काय घरामध्ये. हा, बापाने सुंदर दिला होता तुम्हाला. तरी उचलून तसं नको आणायचा. बापाचं नाव काढू चल. हा हिला आहे ना आद्दल शिकावं लागेल. तू तशी खोड आहे ना जाणार नाही हिच्यावर. आद्दल शिकवणार म्हणजे शिकवणारच. ज्योतिषाकडून पत्रिका जर जुळून जर घेतल्या असत्या तर कुठेतरी चांगलं झालं असतं पण त्या पत्रिका जुळवल्यामुळे ना ह्या माणसाचं मग काही जुळत नाही. कटाळे मी. गोपाला रे प्यारे नंद लाला गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाल. काय चाललंय हे? मी काय बघू राहिलो? नारळ फोडते बाबा. हो, नारळ फोडतो. हात 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 तुटल. हात तुटल. हात 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 फुटल खाली. मी म्हणते महाराज कुठले आहेत? आम्ही हिमालयामधून आलो. हिमालयामधून आले. हो हो हो. कोण आहे घरात? घरात कोण कोण असतं? तुम्हाला घरात कोण कोण पाहिजे बाबा? नाही कोणी नाही. कोण कोण असतं विचारतं घरामध्ये? म्हातारे सासू सासरे नवरा देर भाया सासू जावा. नवरा नवरा नका नका नवरा जरा टेन्शन मध्ये दिसतात तुम्ही. अरे बापरे. नवरा नवरा नवरा. नवऱ्याचा राग काढतात का काय बाबू? कदाचित मला असंच हाणलं असतं बुवा, मी जर ओळखू आलो असतं. काय करू राहिला? नका 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 मारू नका मारू नका. अहो मारत नाहीये. सोडू नका. त्याला त्याला द्या ठेवून. मला सांगा कोण आहे घरामध्ये? गेले असतील बाहेर. त्याला काय काम धंदा आहे? हे बघा बालका नवरा तुमचा नेहमी बाहेरच असतो. खरं आहे का खोटं आहे? हो बाबा. सारखा काम धंदा करीत नाही काय नाही बाहेरचे काम करतो. भैया हे
ते खरंच बोलताय. तुमचा नवरा कुटुंब सेवा करण्यापेक्षा समाज सेवा जास्त करतो, हो. आहे का नाही? बरं तुम्हाला कसं कळलं? आणि बायकोचं म्हणजे तुमचं आणि नवऱ्याचं अजिबात जमत नाही. शेजारी पाजारी तुम्हाला सांगून शिकून थकले. नातलग लोकांनी सांगून पाहिलं तुम्हाला, तुमच्यावर काही परिणाम होत नाही. खरं आहेत का खोटं आहेत? तुम्ही खरंच अंतर्यामी. हा, मला कसं कळतो बाबा हे सगळं? मला पूर्ण गावामध्ये आता हिंडायचंय आणि भविष्य सांगायचंय. भविष्य बरोबर भविष्य सांगितलं तुम्ही. हे अगदी खरं आहेत ना? तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं जमत नाही. खरंच नाही जमत. नाही ना? नाही नाही. सारखी चिडचिड करतो घरामध्ये, हो हो वेळ प्रसंगी मारतो सुद्धा तुम्हाला. हो ना बाबा, लय मारतो. तुम्ही जसं हे नारळ आपटीत होते तर त्याचा राग तुम्ही याच्यावर काढीत होते ना. हो याला मारून काही उपयोग नाही. तुमच्या नवऱ्याला मारलं पाहिजे ना तुम्ही. बाबा, तुम्हाला खरं सांगू का? हा, सांग ना. मानावर तर मग पुढे जर असताना ते नारळ गप करले, तिचं भेचच बाहेर काढलं असतं. हा. एवढं राग येईल बरं, एवढं राग येईल. बरोबर बरोबर, ते ओळखलं मी. रागाच्या भरामध्ये पण ते तुम्ही नारळही फुटून नाही राहिलं. नाही, फोडू नका फोडू नका फोडू नका. शांत व्हा, थोडं शांत व्हा. त्याच्यावर जंतर मंतर आहे ना आपल्याकडं. खरंच हो, सगळे इलाज आहे. बाबा मला सांगा, तुम्हाला- मानावर मग बक्षीमध्ये येईल का? येईल 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 ना? सगळं येईल. फक्त मी सांगाल ते करायचे. हा, तुम्ही जे म्हणलं ना ते मी करते. हा. तुम्ही सांगा फक्त. सगळं काही आपल्याकडे औषध आहे. सगळे मंत्र तंत्र वापरून आणि तुमचा नवरा तुमच्या मुठीमध्ये येईल. मुठीत नाही आला बी चालतं बाबा, फक्त मी जे बोलले ना ते मानवर केलं त्याला पाहिजे. त्यालाच नवरा मुठीत म्हणतात. तुम्ही सांगायचं, त्याने ऐकायचं. तुम्हाला सांगू बाबा, मी तुमचा असाच फोटो काढेन आणि लगेच देवारात ठेवून तुमची रोज पूजा करत जाईन. असं आहे पण ना? मानवर आहे ना, ध्यानावर आला पाहिजे. नक्की तुम्हाला नक्की. सांगू बाबा, मानवऱ्याचा ना हात लय जीव गुतला पाहिजे, असं करा काहीतरी. करील करील करील, तसंच करेल, सगळं काही करेल. कुठे बघ दिसली बालके, मी? हा. तुझा नवरा नक्की तुझ्या वश मध्ये येईल. आणि बाबा, तो त्याच्यासाठी- आलाच पाहिजे. मी जर दिसली ना अशी कोणती मी बाई चालली रस्त्याला, त्याला वाटलं पाहिजे मी बायको चालली. अच्छा अच्छा अच्छा. एवढा 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 आदर वाटलं पाहिजे त्याला. नक्की माझ्याविषयी, नक्की हा. नक्की वाटेल, नक्की वाटेल का वाटेल. बाबा? त्याच्यासाठी काय करायचं, त्याला आहे ना एक सोन्याचं लॉकेट ते गळ्यामध्ये घालून, त्याच्या हा? सोन्याचं लॉकेट घालून दे गळ्यात. ओ बाबा, एक अंगठी तयार करून त्याच्या बोटामध्ये घालायची नवऱ्याच्या. पती हाच प्रवेशवर असतो. थांबा थांबा, तुम्ही गेट वरून आले का आमच्या? हा हा त्यात करंट आहे. हा. त्यात करंट गिरण असं गेटला हात घेत नाही लावला ना तुम्ही? नाही 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 नक्की नाही नाही नाही. तिथे डोकं फिरते बरं का. अच्छा अच्छा अच्छा. तुम्ही विचार करा बाबा. हम्म. फक्त ही पोते मागाळ्यामध्ये ते बी आईन देईल. बर. आम्ही त्याला सोन्याचं लाकूड कुठ करून देऊ. अहो, ही पोत गहाण ठेवून करा ना. त्याला आहे ना साधं दर रविवारी मटण चारा. तुम्ही मटण तर चारू शकशाल. एक 90 पाजायची 50 रुपयाची. मग तर चालेल ना? मग येईल का ते बक्ष मध्ये? हो, मग ते बस मध्ये. मंगलताई, कोण आले हे? हे बघा, हे कोण आहे? साधू बाबा, साधू बाबा. कुठून आली? हिमालयातून आली हिमालयातून का? आली. पाय पडू दे बाबा. आशीर्वाद असो, बाबा आशीर्वाद. हिचं ना, आले बाबा. हिमालयातून आलो. बाबा ऐका ना, हं. आमच्या वैशूचं ना मस्त लग्नावरती भेटलं पाहिजे. तिला भारी. मिळेल मिळेल मिळेल. हा, लाईक माहितीये का, चेअरमॅनच्या पेक्षा मोठी नोकरी असते ना ती. तिला रोज पिक्चर दाखवणारा नवरदेव भेटल. रोजचा नवा पिक्चर. नवा पिक्चर रोजचा. भारी ना. पण तुमच्या नवऱ्याचं विचारलं का तुमचा नवरा किती 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 करत राहतो? ते आणि म्हणतात, शिवाय लग्न झालं का गोव्याला फिरायला घेऊन जाणार आहे. "रे वैशू, माझा हात भारी ना. मग मी बघायला लागली का नवरदेव तसलंच बघायला वाटलं. माझ्या दलिंदर नवऱ्यानं तर मला परंतु एक धोका आहे. माझ्या दलिंदर नवऱ्यानं बाबा मला कधी येशीच्या बाहेर उचलून नाही नेलं. तिच्या बाबतीत- येशीच्या बाहेर मला माहिती नाही तिच्या बाबा. बाबतीत एक धोका आहे. लग्न झाल्यावर तिचा सासरा आणि नवरा एका बैठकीला दारू पिणार, वाव, असा धोका आहे. चालेल मला, चालेल बाबा. चालेल ना? चालतं तिला, चालतं. हा, मग ठीक आहे. तुमचं काय आहे? हात पहा ना. धनरेषा भरपूर आहे तुमच्याकडं. बर. बाबा मला पैसे घरामध्ये जमत नाही, बायको पोरांचं जमत नाही. सगळा सत्यानाश आहे घरामध्ये. काही बघायल्यासारखं नाहीये तुमचं. पैसे आहे का माझ्या हातात? हाय हाय, पैसे पण धनरेषा किती भरपूर. पैसा? किती आला तरी पुरणार नाही. दोघं बापले जर दारू प्यायला लागले बैठकीला तर पण मी कसे? त्यांना देणारच नाही ना. त्यांना कशाला देईन? ते बळजबरी घेणार, ठेवीन. बळजबरी घेणार. हे बघा, यांचे सगळे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केले आता. हा बाई, हा खरं खरं सांगितलं. दारू का पितो, ते कसा कसा राहतो, त्याला काय काय पाहिजे सगळं सांगितलं. मग बाबाने काही पूजा बिजा सांगितली काय? पूजा काही नाही. दर हप्त्याला मटण खाऊ घालायचं. बाबाला अंगठी करायला सांगितली, गळ्यामध्ये लॉकेट करायला सांगितलं. असं. बाबा, मी ना गळ्यामध्ये बी लॉकेट करणार आहे, अंगठी बी करणार आहे.
अच्छा मग पूजा करायची आता पूजा करून घ्या माझं बी भलं होऊन जाईल माझी बी शांती होऊन जाईल इथं फॅन वगैरे नाही का गरम होत आहे मला खूप इथं गरम होतंय हो फॅन गिन नाही बाबा इथं काही नाही का ग आम्ही आता एसी जळून गेली हा का बाबा काय म्हटले हे तुमच्या नवरे अरे अरे ही जी बाई आहे, डुप्लिकेट झाली ही ती. बाई पाहिलं ना किती कसं आहे काय करा एकदा त्याला दिवस देऊन टाका मी तेच करणार आहे मला त्याच्यासोबत राहायचंच नाही मी लय वैतागले आता बाबा पण तुम्हाला लुटायला आला दुसरं होता. नवर देऊ आपण भाऊ चांगले नवर देऊ एक काम करा यांचं काही लग्न नाही झालं यांच्यासोबतच लग्न करा मी का लग्न तर करणारच नाही त्याच्याच नावाचं कुकू लावणार आहे पण त्याला आपण धडा शिकवणार आहे ना याचे काही बी करतो त्या ते बिकर चोट असू तुम्ही देत लग्न का करून घ्या कांगणे काका मी आहे ना तयारी काय झालं कागणे काका गौरे गेला बसणार मला नाही करायचं कोणा सांगा लागेल तुला एकदम आईच मध्ये ठेवील ना आईश मध्ये काय ठेवलं झालं नाही. म्हातारा झाला तर काय झालं मला नाही करायचं चल डोकं लावणार तुला बी नारळा खाली टोकल मी हे बाई, हा. बाई, बाई. होय घरी कागणे काका डबल ताई दिसले नाही पाहिजे का बरं? वा तुमच्या घरी इथं कशाला मरायला आले तुम्ही अरे जे पाहिलं ते उरावरून नाचायला येतं एक नाही धरम भारा बरशीन द्या झोप आली झोप आली आता मस्त झोपून घेते मेकअप करायचंय हिरव्या बांगड्या मेकअप करायचा आहे कुकू कशी दिसते मेकअप करायचंय हिरव्या बांगड्या मेकअप करायचा आहे कुकू कशी दिसते मी तर का बसलीये काय झालं अरे काय झालं होत कोण तुम्ही मी गावातला पाटील आहे ना गावातले पाटील हा काय काय नेमकं काय होतं तुम्हाला ये बाय बुट आहे तुमच्या इकडे पडेल हा हा मला ना नेमकं झोपायचं होतं झोपायचं घरी घरी जा ना तुम्ही झोप आली होती घरी जा तुम्ही घरी पण असं का होतंय मी ना असं का अवतार करून घेतला हा ना ते अवतार ते काय चपला बुट बसल्या कुठे एकदम मीड घाण आहे हा? कुठं आलीये हे घाण परिसर आहे हा इथं तुम्ही ओळखता ओळखीतो मी तुम्हाला गावातले पाहिले तुमचं घर तर तिकडे आहे लांब काही तुम्हाला बाहेरचं काही बाधा आहे का काही आओ हा बाबा ऐका ना मला वाचवा हो. काय मला काय होते मला नाही कळत थांबा, खरंच थांबा. नाही कळत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद